एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांचा सत्कार आदिवासी जमातीचे नामदेव भोसले यांनी आणि समाज बांधवांनी केला। यावेळी नामदेव भोसले आणि उपस्थित बांधवांनी प्रदीप देसाई साहेबांनी पारधी समाजातील लोकांना 50,000 रुपये शेळीपालनासाठी मंजूर केल्याबद्दल आणि प्रथमच 47वे प्रकल्प अधिकारी यांनी पारधी समाजाचं नाव किमान लिस्टमध्ये घेतल्याबद्दल आणि प्रथमच पारधी समाजाच्या पालामध्ये दिवा लावण्याचं काम केलंय असा उल्लेख केलाय। हे अधिकारी आमच्या समाजासाठी खरंच देवमाणूस आहे असाही त्यांनी उल्लेख केलाय। अशाच प्रकारचे अधिकारी जर आदिवासी खात्याला लाभले तर नक्कीच विकासापासून वंचित असलेला आमचा समाज हा मुख्य प्रवाहात येऊन त्यांची प्रगती साधली जाईल असा मानस सुद्धा नामदेव भोसले यांनी व्यक्त केलाय। की आता पण 46 प्रकल्प अधिकारी होऊन गेले, परंतु हे 47 अधिकारी आतापर्यंतच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सारा तुम्ही म्हणता की त्यांना लिस्टवर सुद्धा घेतलं नाही, यांच्याप्रती काय भावना असतात? नाही, आता त्या विषयाला असं होतं की आम्ही ज्या वेळेस प्रकल्प कार्यालयाकडे आम्ही आमच्या मागण्या करत होतो त्या वेळेस पारधी समाज पुणे जिल्ह्यामध्ये ग्राह्य धरला जात नव्हता। कालांतरानं आमच्या मागण्या ज्या वेळेस यांच्याकडे वाढल्या गेल्या की बाबा आम्हाला जर या ठिकाणं असे भेदभाव दोनच हे जे प्रकल्प कार्यालय आहे ते घोडेगाव आणि जुन्नर ह्या 2 तालुक्यापुरतं मर्यादित नसून हे प्रकल्प कार्यालय हे 4 जिल्ह्याच्या अंडरमध्ये आहे। म्हणजे यांच्या अंडरमध्ये 4 जिल्हे, तर 4 जिल्ह्यामध्ये पारधी समाज असेल, भिल्ल समाज असेल, कातकडी समाज असेल, हा समाज आज बी शासकीय सवलतीपासून वंचित होता। परंतु त्या वंचित राहण्याचं कारणच हे आहे की इथून मागं जे बी अधिकारी आले ते अधिकारी फक्त या ठिकाणी आईस आराम आणि आनंदाची नोकरी गुजारण्याकरता आलेले होते। त्यांना गरिबाच्या दुःखाचं त्यांना काही घेणं देणं नव्हतं, म्हणून त्यांच्या मनमानी कारभारामुळं आज पारधी समाज शासकीय सवलतीपासून वंचित राहिला। भोसले साहेब, आपण आज आपले जे आदिवासी पारधी समाजाचे जे काही बांधव आहेत त्यांच्या समोर इथे आले आणि प्रकल्प अधिकारी आहेत माननीय प्रदीप देसाई यांचा सत्कार केला। नेमका सत्कार कशाविषयी होता आम्हाला कळेल का? नमस्कार, मी आदिवासी युवक नामदेव भोसले गेले 30 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आदिवासी पारधी समाज आणि आदिवासी भटके मुक्त गोरगरीब शोषित पीडित वंचित या लोकांसाठी आपण काम करत आहोत। सदर 30 वर्षामध्ये जे अनुभवायला मिळालं, गेले काही दिवसापासून आपण आदिवासी प्रकल्प हा आदिवासींसाठी त्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे। परंतु गेले या ऑफिसची स्थापना गेले 30-40 वर्षापासून झाली। पुण्यामध्ये जो आदिवासी पारधी समाज आहे तो पारधी समाज आजपर्यंत गेले 40 वर्षामध्ये या आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये कुठेही रजिस्टरला घेतला गेलेला नव्हता। आणि पारधी समाजाची दयनीय परिस्थिती जर पाहिली तर ते पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिंगणोळवर भिक्षा मागताना आपल्याला दिसतात, त्या ठिकाणी गावामध्ये दारोदार भिक्षा मागताना ते लोक दिसतात। परंतु शासकीय अधिकाऱ्यांना मात्र त्यांच्या विकासासाठी त्यांच्या शासकीय सवलती त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पारधी समाज दिसला नसतो, हे दुर्दैव होतं। परंतु काही कालांतरानं आम्ही गेले 10 वर्षापासून एकच या ऑफिस कार्यालयाकडे मागणी करत होतो की पुणे जिल्ह्यातील पारधी समाजाला हा आपल्या रजिस्टरला घ्यावं आणि रजिस्टरला घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या विकासासाठी शासनाच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती त्यांच्या घरापर्यंत कशा स्वरूपात पोहोचवता येतील, त्याचं आपल्या सवलती काय आहेत ते त्यांच्यापर्यंत कशा समजून जातात आणि त्याच्यातून समाजाला कशा स्वरूपात न्याय मिळेल ह्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करत होतो। परंतु काही दिवसांना आमच्या अर्जाला दुर्लक्ष होत होतं। आज आमचं या ठिकाणी येण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे, माननीय प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांचे आणि आमच्या काही संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून त्यांना ते पटलं। काही गावांना त्यांनी गेले 40 अधिकाऱ्यांपैकी एकमेव अधिकारी आहे प्रकल्पचे हे देसाई साहेब की ज्यांनी पालावर येऊन स्वतः भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी पारधी समाजाचे दुःख समजावून घेतले, विविध पीडित महिलांशी दुःख समजून घेतले, माता भगिनींशी दुःख समजून घेतले। आमच्या पालांवर बसून त्यांनी त्यांचे दुःख ऐकून या ठिकाणी येऊन कार्यालयाला आदेश दिला की या ठिकाणी जिल्ह्यातील जवळपास 2 ते 2.5 लाख पारधी समाज या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या 2.5 लाख पारधी समाज हा शासकीय सवलतीपासून वंचित होता। त्या 2.5 लाख पारधी बांधवांना स्वातंत्र्यानंतर ह्या प्रकल्प कार्यालयामध्ये माननीय देसाई साहेब आणि त्यांची ऑफिसची जी टीम आहे त्या टीमनं चांगल्या रीतीने न्याय देण्याच्या उद्दिष्टानं पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या कार्यालयामध्ये या सर्व आदिवासी पारधी समाजाच्या लोकांची लिस्ट मंजूर करून या ठिकाणी जेवढी लोक आली आणि त्याच्यामध्ये जे गरीब लोक आहेत त्यापैकी
150 ते 200 कुटुंबाला त्यांना न्याय देण्याकरता किंवा शासनाच्या सवलती देण्याकरता पहिल्यांदा त्यांना 50-50 हजार रुपयाचं शेळी पालनाचं आणि बाकीच्या काही कुक्कुटपालनासाठी मदत देत आहे. ह्या विषयानं आनंदानं आम्ही स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी कोणीतरी अधिकारी आमच्यासाठी धावून आला, आमचे दुःख समजून घेतले आणि या प्रकल्प अधिकाऱ्याची जे आताची टीम आहे अतिशय पारदर्शक आणि अतिशय चांगल्या रीतीने काम करणारी या टीमनं पारधी समाजाला न्याय देण्याच्या उद्दिष्टानं त्यांनी 20 ते 22 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. त्या आनंदानं आज आम्ही पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध आमचे संघटक या ठिकाणी येऊन माननीय देसाई साहेबांचा आणि त्यांच्या हाताखालील सर्व टीमचा या ठिकाणी आम्ही सत्कार केला. मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान, न्यूज घोडेगाव, आंबेगाव, पुणे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.